सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार मित्रांनो, उद्यापासून 3 दिवस राज्यात मोठ्या मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। हवामान खात्याने ठिकठिकाणी राज्यात पुढील 3 दिवस पावसाचे अलर्ट दिलेले आहेत। तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यात होणार याविषयीची सविस्तर माहिती। पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण मराठवाड्यात उद्यापासून पुढील 3 दिवस मोठा पाऊस होणार आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठा मुसळधार पाऊस उद्यापासून 3 दिवस होईल। तसेच मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगरच्या सर्वत्र परिसरामध्ये पुन्हा एकदा आपल्याला उद्यापासून पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल। हवामान खात्याने मध्य महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट देखील दिलेले आहेत। कोकणात मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकण पट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये उद्यापासून पुढील 4 ते 5 दिवस मोठी अतिवृष्टी, पुन्हा एकदा मोठा वादळी पाऊस होणार आहे। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच उत्तर महाराष्ट्रात नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज रात्री हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर उद्यापासून पुढील 3 ते 4 दिवस मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, विदर्भात पहिलेचदा विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या सर्वत्र भागात आपल्याला पुढील 48 तासात मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तर पुढील 4 ते 5 दिवस विदर्भात आता दररोज भाग बदलत पाऊस होणार आहे। मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। धन्यवाद।